बघ मित्रा, सरळ आणि स्पष्ट सांगतो. मोटिवेशन हे वाफाळलेल्या चहासारखं असतं, थोड्या वेळाने थंड होतं. पण तुमचं कर्तव्य हे रक्तासारखं असायला हवं, जे सतत वाहत राहतं. जर आज तुला अभ्यासाचा कंटाळा येत असेल तर हे काही मुद्दे नीट लक्षात ठेव. परिस्थितीचा विचार कर. तुझ्या आईवडिलांनी तुला शिकवण्यासाठी स्वतःचे किती स्वप्न मारले असतील याचा कधी विचार केलाय का? त्यांना वाटतंय माझा मुलगा मुलगी अभ्यास करतोय आणि नाव काढेल. पण तू इथे मूड नाहीये म्हणून बसलायस. तुझा मूड तुझ्या पालकांच्या संघर्षापेक्षा मोठा नक्कीच नाहीये. 2. स्पर्धेचा काळ. तू ज्या क्षणी मोबाईलवर रील्स बघत वेळ घालवतोयस त्याच क्षणी तुझा स्पर्धक कुठेतरी कोपऱ्यात बसून पुस्तकं फाडत असेल. म्हणजेच खूप अभ्यास करत असेल. ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी तो पुढे गेलेला असेल आणि तू फक्त नशिबाचा दोष देत बसशील. नशीब त्यांच्यावरच फिदा होतं जे मेहनतीचा घाम गाळतात. 3. उद्या हा शब्दच खोटा आहे. उद्यापासून नक्की करीन हे जगातील सर्वात मोठं खोटं आहे. जो आजचा आत्ता गाजवत नाही तो उद्या काय घंटा करणार? तुला वाटते की अभ्यासाचा डोंगर खूप मोठा आहे. मग डोंगर बघू नकोस, फक्त पहिलं पाऊल टाक. यशाचा मंत्र. शिस्त, डिसिप्लिन. जेव्हा मन म्हणेल नको तेव्हा बुद्धीने सांगायचं हो, आत्ताच करायचंय. 5 मिनिटांचा नियम. फक्त 5 मिनिटांसाठी पुस्तक हातात घे. एकदा सुरुवात झाली की वेग आपोआप येतो. अभिमान की पश्चात्ताप. रिझल्टच्या दिवशी तुला स्वतःच्या नजरेत नजर मिळवून उभा राहायचंय की मान खाली घालून? हे आज ठरव. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. आता विचार करणं थांबव, फोन बाजूला ठेव आणि तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी आणि तुझ्या आई वडिलांच्या सन्मानासाठी अभ्यासाला बस.